नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महायुतीचे दुष्यंत चतुर्वेदी यवतमाळमधून बिनविरोध त्यांचा हा दुसरी संधी त्यांना मिळालेली आहे. भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतळा यांनी महायुती धर्म पाळत स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत माघार घेतली. याशिवाय रिंगणातील 2 अपक्षांनीही नामांकन मागे घेतले. त्यामुळे यवतमाळ विधानसभेची निवडणूक बिनविरोध झाली असून शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाची औपचारिकता घोषणा तेवढीच शिल्लक आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून काँग्रेसचे राज्य सरचिटणीस साहेबराव कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजप समन्वयक नितीन भुतळा यांच्यासह आर्णी येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे साजिद बेग आणि दारव्हा येथील काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष सय्यद फारूक यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र बुधवारी 3 जून रोजी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. उमेदवार साहेबराव कांबळे आणि पक्षनेत्यांनी कसलीही चर्चा न करता अचानकपणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आपली उमेदवारी अर्ज मागे घेतला. कांबळे यांनी माघार घेतल्यानंतर यवतमाळची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झाले होते. तरी अपक्ष उमेदवाराचा पुरस्कृत करून निवडणूक व्हावी या दृष्टीने काँग्रेसने प्रयत्न केले, मात्र यातही अपयश आल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी 4 जून रोजी नितीन भुतळा यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर 2 अपक्षांनीही अर्ज मागे घेतल्याने दुष्यंत चतुर्वेदी यांचा बिनविरोध निवड झाली. साहेबराव कांबळे यांचा महाविकास आघाडीकडून निषेध. कांबळे यांनी आपल्या पक्षातील कोणत्याही नेत्यांना किंवा घटक पक्षांना विश्वासात न घेतला. थेट विरोधी पक्षातील लोकांना सोबत घेऊन त्यांनी हा निर्णय स्वतः घेतल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाविषयी मोठी शंका निर्माण झाली होती. साहेबराव कांबळे यांनी विधान परिषद निवडणुकीतून अचानक माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांचा निषेध करण्यात आला. अखेर ती शंका सत्य उतरली असून यामध्ये कुठले मोठे आर्थिक आमिष आणि दडपणशाही अशा दोन्ही मार्गाचा वापर करून महायुती सरकारने लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. या दडपणशाही आणि गद्दारीच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने यवतमाळ येथील दत्त चौक या ठिकाणी एकत्र येत निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व मतदार, नगरसेवक, गटनेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते. पालकमंत्री संजय राठोड राजकीय समन्वयाचा राठोड पॅटर्न यामुळे राजकीय रणनीतिकार ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगत आहे. महाविकास आघाडी आणि इतर मित्रपक्ष भाजपच्या उमेदवारास माघार घेण्यास प्रवृत्त केले. अलीकडच्या काळात विधान परिषद निवडणुकीत मतदारसंघांना घोडेबाज आणि रिसॉर्ट पॉलिटिक्सच्या सवयी जडल्या असल्याने निवडणुका बिनविरोध झाल्याचे हा पालकमंत्री संजय राठोड यांच्या चाणक्य नीतीमुळे घडल्याची चर्चा सध्या सुरू आहे. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या. ढिसाळ व्यवस्थेमुळे गेला मध्य प्रदेशातील आकांक्षाचा जीव. नागपुरात करत होती तयारी. नीट पेपर फूट प्रकरणामुळे तणावात गेलेल्या एका हुशार विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे स्वतःच्या हाताने स्वप्नाचा गळा घोटला. मूळची मध्य प्रदेशातील संबंधित विद्यार्थिनी नागपुरात राहून वैद्यकीय प्रवेशाची तयारी करत होती. परीक्षेत देखील चांगले
गुण येतील, मात्र NTAच्या ढिसाळ कारभारामुळे हे स्वप्न कोलमडले. त्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. तिने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून मात्र व्यवस्थेची चिरफाड करणारी अगोदर झालेल्या राहुल गांधीच्या ट्विटनंतर उडाली पोलिसाची धांबाधूड आणि धावाधाव. पोलीस यंत्रणा जागी झाली. प्रकरण कुठल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले याची माहिती नव्हती. परिमंडल 1च्या हद्दीत अनेक कोचिंग क्लासेस असल्याने तेथे विचारणा झाली, मात्र काहीच आढळले नाही. शेवटी अंबाझरी ठाण्यातील ही घटना असल्याचे स्पष्ट झाले. धन्यवाद. आपण बघत होता कनकखुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनकखुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनकखुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.